खांबाडा येथील बोगस डॉक्टर मंडल यांनी माझ्या मुलीचा जीव घेतला. मृत मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांचा आरोप. डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे डॉक्टर रुद्र रॉबिन मंडल हे महाकाली क्लिनिक चालवत असून त्यांच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी किंवा डिप्लोमा नसताना त्यांनी माझी मुलगी समता मोरेश्वर नाईक वय वर्ष 11 हिच्यावर उपचार केला व चुकीचा उपचार केल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. माझ्या मुलीचा डॉक्टर मंडल यांनी जीव घेतला. त्यामुळे बोगस डॉक्टर मंडल हे दोषी असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व माझ्या मृत मुलीस न्याय द्यावा अशी मागणी मृत मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांनी स्थानिक प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून आरोग्य व पोलीस प्रशासनाकडे केली आहे. यावेळी मुलीची आई शीला मोरेश्वर नाईक व मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंदेवार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष रमेश काळबांदे, सुनील गुढे इत्यादींची उपस्थिती होती. दरम्यान धनंजय बोरीकर या मेडिकल चालविणाऱ्या धनंजय बोरीकर यांच्यावर आरोपीला साथ देण्याच्या गुन्ह्यात कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. कुमारी समता मोरेश्वर नाईक वय वर्ष 11 हिची दिनांक 30/7/2024 रोजी प्रकृती बिघडल्यामुळे मुलीच्या वडिलांनी तिला उपचाराकरिता महाकाली क्लिनिक डॉक्टर रुद्र रॉबिन मंडल खांबाडा यांच्याकडे नेले होते. त्या दरम्यान डॉक्टर मंडल यांनी तपासणी करून मुलीला तुराणकर यांच्या खांबाडा येथील लॅबोरेटरीमध्ये रक्त तपासणी करण्याकरिता सांगितले. त्यानुसार मुलीचे ब्लड तुराणकर यांच्या लॅबमध्ये चेक करून त्यांचा रिपोर्ट सदरच्या डॉक्टरांना दाखविला होता. तो रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी मुलीला गोळ्या दवाई देऊन आम्हाला घरी पाठविले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 31/7/2024 रोजी बुधवारला डॉक्टरांनी मुलीला घेऊन तपासणीकरिता दवाखान्यात या असे मुलीच्या वडिलांना मोबाईलवरून फोन करून सांगितलं. त्या दरम्यान डॉक्टरांनी मुलीला 100 ml ची सलाईन दिली व त्या सलाईनमध्ये डॉक्टरांकडेच उपलब्ध असलेले 3 इंजेक्शन दिले व काही वेळाने सुट्टी दिली. त्यानंतर आई वडील मुलगी घरी गेल्यानंतर अर्ध्या तासाने मुलीला थंडी वाजून मुलीचे शरीर हलू लागले व मुलीची प्रकृती जास्तच खराब झाल्याने मुलीने डोळे पांढरे केले. डॉक्टरांनी दिलेल्या सलाईन व इंजेक्शनमुळे मुलगी पूर्णतः लूज कमकुवत झाली. त्यानंतर ती बेहोश झाली. मुलीची अशी अवस्था पाहून आई वडील घाबरले व परत डॉक्टर रॉबिन मंडल खांबाडा यांच्याकडे तपासणीकरिता घेऊन गेले. तेव्हा डॉक्टरांनी मुलीच्या तोंडावर थंड पाणी मारले व कपडा ओला करून तिचे शरीर पुसून काढले. त्यानंतर डॉक्टरांनी कोऱ्या चिठ्ठीवर काही औषधे लिहून दिले व काही औषधे त्यांनी मुलीला पाजण्याचा प्रयत्न केला, परंतु ती औषधे तिच्या तोंडात जात नसल्याने डॉक्टर मंडल यांनी पळ काढीत मुलीचा परत एकदा ब्लड चेक करून दुसऱ्या दवाखान्यात मुलीची तब्येत तपासा असे सांगितले. त्यानंतर मुलीची प्रकृती बघून घाबरलेले वडील यांनी त्वरित हिंगणघाट येथील डॉक्टर वासाडे येथील खासगी रुग्णालयात तपासणीकरिता घेऊन गेले. त्यावेळी डॉक्टर वासाडे यांनी मुलीची तपासणी करून मुलीच्या वडिलांना सुचवले की मुलीची प्रकृती फारच गंभीर असल्याने तिला त्वरित सरकारी दवाखान्यात घेऊन जा. तर लगेच मुलीला वेळ न घालविता वडिलांनी सरकारी दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरांनी मुलीला इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन गेले व मुलीला तपासण्याच्या दरम्यान मृत घोषित केले. त्यामुळे एका निष्पाप मुलीचा जीव बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या इलाजामुळे झाला असल्याचा दुःखद प्रकार समोर आला. दरम्यान हिंगणघाटच्या सरकारी दवाखान्यामधील डॉक्टरांनी मृतक मुलीच्या वडिलांना सांगितले की तुमच्या मुलीचा मृत्यू हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे झालेल्या उपचारामुळे झाला असल्यामुळे आपण त्या डॉक्टरांविरुद्ध पोलिसांकडे गुन्हा नोंद करावा असे सुचविले. त्यानंतर वडिलांनी दिनांक 26/9/2024 रोजी वरोरा ठाणेदार, तालुका आरोग्य अधिकारी तथा सार्वजनिक आरोग्य पथक वरोरा व तहसीलदार वरोरा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला, परंतु अजूनपर्यंत महाकाली क्लिनिक रुद्र रॉबिन मंडल खांबाडा येथील डॉक्टर त्यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला नसल्याने तो गुन्हा दाखल करावा व माझ्या मुलीला न्याय द्यावा, अन्यथा मी आरोग्य विभागाविरोधात आमरण उपोषण करू असा इशारा मृतक मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे. वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे मंडल डॉक्टर जे आहे त्याचं महाकाली क्लिनिक आहे. त्या क्लिनिकमध्ये जे नाईक जे आहे मोरेश्वर नाईक यांची मुलगी तिथे ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांनी आणलेली होती जुलै 2024मध्ये. त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला जो इलाज केला त्याच्यामध्ये मुलीला बरं वाटलं, घरी पाठवलं. पण दुसऱ्या दिवशी डॉक्टरनी स्वतःहून मुलीच्या वडिलांना फोन केला की तुमच्या मुलीला घेऊन या, पुढील उपचार करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी बोलवल्यानंतर त्या मुलीला जे आहे सलाईन दिली, त्या सलाईनमध्ये इंजेक्शन दिलं आणि तिला जे आहे या सर्व लोकांना घरी जाण्यास सांगितलं. परंतु मुलगी घरी जायच्या अगोदरच जे आहे तिथे जे आहे खूप थंडी वाजून ताप येत होता, तिला चक्कर आल्यासारखं वाटत होतं. मग हे सगळे घरचे घाबरले. त्याच्यामुळे परत मग त्या डॉक्टरकडे ते घेऊन गेले. मग डॉक्टरनी गावठी इलाज सुरू केला.
गावठी इलाजामध्ये त्यांनी मुलीचं टी शर्ट काढून पूर्ण तिला जे आहे थंड पाण्यानं आंघोळ केल्यासारखं तिच्यावर पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर मग तरी तिची तब्येत हे नव्हती होत, तर तिला जे आहे पुन्हा लिहून दिलं, औषधी लिहून दिलं आणि म्हणे याचा ब्लड चेक करा. आणि त्यानंतर जे आहे मुलीची जास्त प्रकृती गंभीर झाल्यानंतर मुलीला तुम्ही पुढच्या दवाखान्यामध्ये घेऊन जा अशा प्रकारचं सांगितलं. मुलीला हिंगणघाटच्या वासवाडीच्या दवाखान्यामध्ये, खाजगी दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. तिथं त्यांनी सांगितलं मुलीची तब्येत गंभीर आहे. त्याच्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. तिथे मृत घोषित करण्यात आलं मुलीला. आणि त्या हिंगणघाटच्या सरकारी दवाखान्यामध्ये सांगितलं गेलं डॉक्टरातर्फे की मुलीचा जो मृत्यू झालेला आहे हा हलगर्जीपणामुळे झालेला आहे डॉक्टरांच्या, आणि चुकीचं औषध दिल्यामुळं झालेलं आहे. ते इन्फेक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे तिचा मृत्यू झाला. याचा अर्थ ज्या खांबाडातेमध्ये जे डॉक्टर मंडल जे आहे हे बोगस डॉक्टर आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते डॉक्टरी की तिथं करत आहे. त्या डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला. त्याच्यामुळं त्या डॉक्टरावर आणि त्याला सहकार्य करणाऱ्या ज्या मेडिकलचे जे बोरीकर जे आहे ते त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची मागणी पीडित मृतक मुलीचे वडील जे आहे मोरेश्वर नाईक यांनी केलेली आहे.